नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटिफाय या आपल्या एज्युकेशनल चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत राज्यसेवा मुख्य परीक्षेची योजना. ॲक्च्युअली योजना बघण्या अगोदर आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जुलै 2020ला जो काही बदल करण्यात आला आहे त्याबद्दल थोडं जाणून घेऊ. तर आता जुलैमध्ये आयोगाने आपले जे सामान्य अध्ययनाचे 4 पेपर आहेत, GS 1, 2, 3 आणि 4. तर ह्या 4 विषयांचा जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये ना त्याला सुधारित करण्यात आलं आहे. त्याच्यामध्ये थोडे बदल करण्यात आलेत. इन शॉर्ट असं सांगता येईल की त्यामध्ये जो आहे ते काही टॉपिक जे आहे ते ॲड केलेले आहेत. मात्र पेपर 1 आणि पेपर 2 जो आहे, जो मराठी व इंग्रजीचा असतो, त्यामध्ये मात्र त्याच्या प्रश्नपत्रिकांच्या अभ्यासक्रमात जो आहे तो कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तसेच परीक्षेची योजना जी आपण तिचं डिस्क्रिप्शन करणार आहे, त्या योजनेमध्येही कुठला बदल जो आहे तो करण्यात आलेला नाही. म्हणजे आधी ज्या प्रकारे आपली परीक्षा होत होती, ज्या प्रकारे कंडक्ट केली जात होती, त्याच पद्धतीने जरी परीक्षा होईल. फक्त अभ्यासक्रमामध्ये जो आहे तो थोडा बदल करण्यात आला आहे. तर आता आपण बघूया ॲक्च्युअल मुख्य परीक्षेची योजना नेमकी कशी असते. तर सगळ्यात बेसिक गोष्ट जी कदाचित तुम्हालाही माहिती असेल, की राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला सामान्य अध्ययनाचे म्हणजे GSचे 4 पेपर जे आहेत ते द्यावे लागतात. आणि जो मराठी इंग्रजी आहे त्याचे 2 पेपर असतात. जो एक त्याच्यामधला एक पेपर हा डिस्क्रिप्टिव्ह ज्याच्यामध्ये आपल्याला लिखाणकाम करावं लागतं तो असतो. आणि दुसरा पेपर जो असतो तो काय असतो ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असतो दुसरा पेपर. तर असे 6 पेपर जे आहेत ते आपल्याला द्यावे लागतात. हे सगळ्यात महत्त्वाचं झालं. आता ही मुख्य परीक्षा एकूण 8 गुणांची असते. जे आपण बघितलं की 4 पेपर असतात सामान्य अध्ययनाचे. तो प्रत्येक पेपर 150 गुणांचा. म्हणजे 150 × 4 = 600. आणि जे मराठीचे 2 पेपर असणार आहेत, बरोबर? तो प्रत्येकी पेपर जो आहे तो एक 100 मार्क्सचा असतो. असे 2 पेपर, बरोबर? 100 × 2 म्हणजे ते झाले 200 मार्काचे. अशी एकूण ही 800 मार्कांची जी आहे ती परीक्षा असते, मुख्य परीक्षा. आणि त्याच्यानंतर मग मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू असतो, जो 100 गुणांचा असतो. आता आपण बघितलं ऑलरेडी की 6 पेपर जे आहेत ते आपल्याला एकूण द्यावे लागतात. म्हणून प्रश्नपत्रिकांची संख्या ही 6 असेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे 6ही पेपर जे आहेत ते आपल्यासाठी अनिवार्य आहेत. म्हणजे प्रत्येक पेपर आपल्याला मुख्य परीक्षेचा अटेम्प्ट करावा लागेल. त्यानंतरच आपला पेपर, आपले जे काही आपले पेपर आपण जे दिलेत ते तुमच्या इव्हॅल्युएशनला म्हणजेच मूल्यांकनासाठी घेतले जातील. आता सर्वात पहिल्यांदा आपण मराठी व इंग्रजी यांचे जे 2 पेपर आहेत, आपण बघितले एक पारंपरिक किंवा वर्णनात्मक आहे, म्हणजेच विश्लेषणात्मक असेल ज्याच्यामध्ये लिखाणकाम करायचे. आणि दुसरा जो आहे तो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल. MCQ टाईप वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका असेल. त्यानंतर आता पेपर क्रमांक 1 जो आहे त्यांचा जो सांकेतांक जो आहे तो 042 आहे. आणि पेपर 2चा जो आहे तो 043 आहे. हेही लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आता ह्या दोन्ही पेपरबद्दल सारखेपणा जर म्हटला तर या 2 पेपरमध्ये आपल्याला मराठी आणि इंग्रजीचे विषय असणार आहेत. तुम्ही बघू शकता मराठी इंग्रजी. त्याच्यानंतर आता ह्या दोन्ही पेपरमधील मराठी 50 मार्क्ससाठी, इंग्रजी 50साठी. इथेही मराठी 50, इथेही इंग्रजी 50. त्यानंतर दर्जा जो असणार आहे, तर जो पेपर क्रमांक 1 आहे त्याच्यामध्ये मराठी व इंग्रजीसाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा दर्जा असेल. मात्र पेपर 2मध्ये त्याचा दर्जा जो आहे तो पदवी लेव्हलचा आहे. जे ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर होईल त्याच्यामध्ये पदवी लेव्हलचा आपल्याला अभ्यासक्रम असेल. माध्यम जर बघितलं तर दोन्ही पेपरमध्ये मराठीसाठी मराठी आणि इंग्रजीसाठी इंग्रजी अशा प्रकारचं माध्यम असेल. मात्र पेपर 1 जो आहे तो आपल्याला 3 तासांचा असणार आहे. आणि पेपर 2 जो असेल तो 1 तासामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह पेपर जे आहे ते सोडवायचे आहे. या अगोदरच आपण बघितलं पेपर 1 हा डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि पेपर 2 जो आहे तो हा ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर आहे. त्याच्यानंतर आता पेपर 1 जो आहे, बरोबर, ज्याच्यामध्ये आपल्याला लिखाणकाम करायचं आहे, तर त्याच्यामध्ये एकच क्वेश्चन पेपर आपल्याला दिली जाईल, दोन्हीही मराठी व इंग्रजी या विषयासाठी. मात्र 2 स्वतंत्र उत्तरपत्रिका असतील ज्यावर तुम्हाला मराठीचं लिखाण मराठीच्या उत्तरपत्रिकेवर आणि इंग्रजीचं लिखाण इंग्रजीच्या उत्तरपत्रिकेवर करायचं आहे. मात्र पेपर 2 जो आहे तिथे तुम्हाला क्वेश्चन पेपरही एकच असेल दोन्ही विषयांसाठी आणि उत्तरपत्रिकाही एकच असेल. तर हे बघितलं आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेतील पेपर क्रमांक 1 व 2 बद्दलची माहिती. आता आपण मुख्य परीक्षेतील हा जो पेपर क्रमांक 1 व 2 आहे त्याचा ॲक्च्युअल सिलेबस जो आहे तो आपण समजावून घेऊ. तर आता सर्वात पहिल्यांदा आपण पेपर क्रमांक 1 साठीचा अभ्यासक्रम समजावून घेऊ, जो पारंपरिक किंवा वर्णनात्मक स्वरूपाचा आहे. तर आता ह्या दोन्ही पेपरचा सिलेबस जो आहे तो सेम आहे. म्हणजे दोन्ही पेपरचा म्हणजे ह्या पेपर क्रमांक 1 मधील मराठी व इंग्रजी हे जे सब्जेक्ट्स आहेत, ह्या दोघांचाही सिलेबस जो आहे तो काय सेम आहेत. याच्यामध्ये तुम्हाला निबंध लेखन करायचे म्हणजेच एसे रायटिंग. त्यानंतर भाषांतर म्हणजेच ट्रान्सलेशन तुम्हाला करायचे.
त्यानंतर सारांश लेखन म्हणजेच प्रिसाईज रायटिंग जे आहे ते करायचं आहे. तर आता निबंध लेखन जे असेल या दोन्ही पेपरमधलं मराठी व इंग्रजीसाठीचं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पैकी एका विषयावर सुमारे 400 शब्दांत जे आहे तो निबंध लिहायचा आहे मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये एसे. त्याच्यानंतर भाषांतर जे असेल ते तुम्हाला मराठी जो असेल भाग त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी उताराचं मराठीत भाषांतर करायचं आहे. ओके, सुमारे अर्धे पान किंवा 2 परिच्छेद. आणि इंग्लिश पेपरमध्ये तुम्हाला मराठी उताराचं जे आहे ते ट्रान्सलेशन इंग्लिश या पेपरमध्ये करायचं आहे. इंग्लिश या लँग्वेजमध्ये जे आहे ते करायचे. ते सुद्धा तुम्हाला अर्धा पेज किंवा 2 पॅराग्राफ जे आहे ते इतकं करू शकता. त्याच्यानंतर सारांश लेखन, ओके, आणि प्रिसाईज रायटिंग, ओके, हे मराठी आणि इंग्रजीमध्ये करायचे. ओके, हे दोन्ही भाग तुम्हाला 50-50 गुणांसाठी असतील, म्हणजेच एकूण 100 गुण असतील पेपर क्रमांक 1 साठी. हा बघितला आपण पेपर क्रमांक 1 साठीचा अभ्यासक्रम. आता आपण बघू पेपर क्रमांक 2 साठीचा अभ्यासक्रम. ओके, जिथे परत मराठी व इंग्रजी विषय आहेत आणि याचं स्वरूप जे आहे ते वस्तुनिष्ठ किंवा बहुपर्यायी असं आहे. तर आता इथंही तुम्हाला मराठी व इंग्लिश या दोन्ही भागांसाठी सेम मार्क्स आहेत, प्लस सिलॅबस जो आहे तोही सेम आहे. ओके, तर हा सिलॅबस आहे व्याकरण म्हणजेच ज्याला आपण ग्रामर म्हणतो. त्याच्यानंतर म्हणी असतील, म्हणी म्हणजेच इडियम्स. त्यानंतर वाक्प्रचार म्हणजेच फ्रेजेस ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द म्हणजेच सिनॉनिम्स किंवा अँटॉनिम्स. त्याच्यानंतर शुद्ध लेखन किंवा विरामचिन्हे. ओके, शुद्ध लेखन म्हणजेच करेक्ट फॉर्मेशन ऑफ वर्ड्स अँड सेंटेन्सेस. त्याच्यानंतर विरामचिन्ह म्हणजेच पंक्च्युएशन. ओके, हा सिलॅबस हे दोघांमध्ये सेम आहे. त्यानंतर आपल्याला आकलन म्हणजेच कॉम्प्रिहेन्शन असेल, ज्यामध्ये आपल्याला उताराखालील प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती सोडवायची आहेत. ओके, म्हणजे ह्या दोघांचा सिलॅबस सेम आहे, मार्क्सही सेम आहेत, 50-50 गुण असतील. असा एकूण पेपर क्रमांक 2 हा सुद्धा आपल्याकडे 100 मार्क्ससाठी असेल. म्हणजे या 2 पेपरसाठी, पेपर 1 आणि पेपर 2 साठी 100 अधिक 100 असे 200 गुण असणार आहेत. म्हणजे एकूण मराठी या विषयाचा अभ्यास तुम्हाला 100 मार्क्ससाठी करायचा आहे आणि इंग्रजी या विषयाचा अभ्याससुद्धा 100 मार्क्ससाठी जो आहे तो करायचा आहे. हे इथं आपल्याला लक्षात येईल. आता आपण बघू सामान्य अध्ययन म्हणजे GS. ओके, जनरल स्टडीजचे जे आपल्याला 4 पेपर द्यायचे आहेत, तर त्या पेपर्सबद्दल जी आहे ती थोडी माहिती घेऊ. आता GS1. ओके, GS1मध्ये आपल्याला 2 विषयांचा अभ्यास करायचा आहे. एक हिस्ट्री आणि दुसरा म्हणजे जिओग्राफी. ओके, प्राथमिक माहिती देतो त्याबद्दल. त्याच्यानंतर GS2मध्ये तुम्हाला राज्यघटना, ओके, म्हणजे भारताची राज्यव्यवस्था त्याबद्दल अभ्यास करायचा आहे. GS3मध्ये तुम्हाला HR आणि HRD म्हणजेच ह्युमन राईट्स मानवी हक्क आणि HRD, ओके, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजेच मानव संसाधन विकास या 2 विषयांचा अभ्यास करायचा आहे. आणि पेपर 4 जो आहे त्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र किंवा भारतीय अर्थव्यवस्था ज्याला आपण म्हणू शकतो आणि दुसरा म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान व तंत्रज्ञान ह्या विषयांचा अभ्यास करायचा आहे. आता पेपर 1 जो असेल त्याचा सांकेतांक आहे 031, पेपर 2 जो आहे त्याचा 032, पेपर 3चा 033, पेपर 4चा 034. ओके, तर हे त्यांचे कोड्स आहेत. आता हे सांकेतांक तुम्हाला काही आत्ता लक्षात ठेवायची गरज नाही आहे, पण एक माहिती म्हणून मी तुम्हाला इथं सांगून दिले. तर आता ह्या पेपर्सबद्दल, ओके, ह्या 4ही पेपर्सबद्दल जी काही उर्वरित माहिती आहे ती सेम म्हणजे सारखीच आहे. ओके, तर हा प्रत्येक पेपर तुम्हाला 150 मार्क्ससाठी असेल. ओके, आणि प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 150 प्रश्न असणार आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्न जो आहे तो तुम्हाला एका मार्क्ससाठी जो आहे तो असणार आहेत. ओके, ह्या 4ही पेपर्सचा दर्जा जो असेल तो पदवीचा म्हणजेच डिग्री लेवलचा असणार आहे. ओके, पदवीच्या लेवलचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातील. त्यानंतर ह्या दोन्ही पेपरमधील जे प्रश्न असतील ते तुम्हाला मराठी व इंग्रजी ह्या दोन्ही भाषांमध्ये जे आहे ते अवेलेबल असतील. मग तुम्हाला तुमच्या सोयीने तुम्ही जे आहे ते वाचू शकता, इंग्लिश लँग्वेजमध्ये किंवा मराठी लँग्वेजमध्ये. त्यानंतर इथे प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला 2 तास जे आहे ते दिले जाणार आहेत सोडवण्यासाठी. म्हणजे 150 प्रश्न तुम्हाला 2 तासामध्ये सोडवायचे आहेत. आणि प्रत्येक पेपर हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे. म्हणजेच ज्याला आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन, ओके, ऑब्जेक्टिव्ह टाईप या पद्धतीचे जे आहे ते असणार आहेत. म्हणजे ह्या 4ही पेपरमध्ये तुम्हाला कुठल्याही पेपरचं लिखाणकाम जे आहे ते करायचे नाही. म्हणजे आता डिस्क्रिप्टिव्ह पेपर आपल्याला एकच आहे आपण बघितला, जो मराठी इंग्रजीचा पेपर क्रमांक 1 होता. हाच पेपर जो आहे तो काय इथे तुम्हाला विश्लेषणात्मक आहे. बाकीचे सर्व पेपर हे काय ऑब्जेक्टिव्ह टाईप आहेत. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे GSचे मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहेत. आता हे GSचे जे 4 पेपर आहेत, तसेच मराठी इंग्रजीचा जो पेपर क्रमांक 2 आहे, ओके, जो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचा असणार आहे. ओके, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, जी 1/3 इतकी निगेटिव्ह मार्किंग असेल. म्हणजे तुमचे 3 प्रश्न चुकले तर तुम्हाला मिळालेल्या गुणांतील एका प्रश्नाचे जे मार्क्स आहे ते वजा होतील.
म्हणजेच एका प्रश्नाचं उत्तर जर तुमचं चुकलं तर तुमचे 0.33 इतके मार्क्स ओके जे मिळालेले मार्क्स आहेत त्यामधून जे आहे ते वजा होतील. हे इथं जे आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे बघितलं आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या योजनेबद्दल, ज्याबद्दल परीक्षेबद्दल जे आहे ते तुम्हाला इथे प्राथमिक माहिती जी आहे ती कळालेली असेल. सो दिस इज ऑल फॉर नाव. थँक यू.